नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवातील लैंगिक प्रजनन या मुद्द्यापासून आपल्या लेक्चरला सुरुवात करणार आहोत। या ठिकाणी थोड्या आठवड्यामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत पहा। त्यातील पहिला प्रश्न आपण पाहूयात। रासायनिक नियंत्रणाद्वारे कोणकोणती संप्रेरके मानवी प्रजनन संस्थेची कार्ये नियंत्रित करतात? पहा विद्यार्थ्यांनो, आपल्या शरीरामध्ये अनेक ग्रंथी असतात। त्यापैकी असणारी एक ग्रंथी म्हणजे पीयूषिका ग्रंथी। ही जी पीयूषिका ग्रंथी आहे ती काही संप्रेरके स्रवते पहा, जसं की FSH आणि LH। LH हे जे संप्रेरक आहे ते पुरुषांमध्ये ICSH अशा नावाने संबोधले जाते किंवा ओळखले जाते, कारण त्या संप्रेरकाची अभिक्रिया पुरुषांमध्ये कशी असते, वेगळी असते। तसेच अंडाशयातून आणि वृषणातून अनुक्रमे स्त्रीत्वास पूरक आणि पुरुषत्वास आवश्यक अशी संप्रेरके तयार होत असतात। आता अंडाशय जे आहे ते स्त्रियांमध्ये प्रेझेंट असते किंवा उपलब्ध असते, तर वृषण जे आहे ते कुठे प्रेझेंट असते, पुरुषांमध्ये असते। तर यांच्यामधून काय होत असतात, काही संप्रेरके तयार होत असतात। आणि ही संप्रेरके कोणती आहेत पहा, तर टेस्टोस्टेरॉन जे आहे ते वृषणातून स्रवणारे संप्रेरक पुरुषत्वाला कारणीभूत असते। तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ही अंडाशयातून स्रवणारी जी स्त्री शरीरातील संप्रेरके आहेत, या संप्रेरकांमुळे स्त्रीच्या शरीरातील स्थित्यंतरे आणि मातृत्व जे आहे ते काय होते, नियंत्रित केले जाते। दुसरा प्रश्न आहे पहा, पुरुषांमध्ये व स्त्रियांमध्ये कोणती संप्रेरके वयात येतानाचे शारीरिक बदल घडविण्यास कारणीभूत ठरतात? आता तुम्हाला मी आत्ता सांगितलं की पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचे हार्मोन आहे, तर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन हे जे संप्रेरक आहे हे वयात येताना शारीरिक बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक असतात। तिसरा प्रश्न आहे पहा, लग्नाच्या वेळी मुलीचे वय किमान 18 व मुलाचे वय किमान 21 वर्ष असावे असा कायदा का केला आहे? पहा, आजही आपण पाहतो की समाजामध्ये काही ठिकाणी बालविवाह जे आहे ते केले जातात, परंतु कायद्याने तो काय आहे, एक गुन्हा आहे। कारण मुलीचे वय जे आहे ते किमान 18 तर मुलाचे वय किमान 21 वर्ष हे लग्नासाठी असावे असा कायदा जो आहे तो आपल्या भारतामध्ये करण्यात आलेला आहे। आणि ते करण्यामागचं जे कारण आहे ते समजून घेणं आपण सर्वांनी अतिशय आवश्यक आहे। मुलीच्या शरीराची वय 18 वर्षे होईपर्यंत पूर्ण वाढ होत नसते पहा। ती मुलगी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम झालेली नसते, त्यामुळे लग्न आणि गर्भधारणा या ज्या क्रिया आहेत त्या तिच्या शरीरासाठी योग्य नसतात। तसेच मुलाची शारीरिक वाढ वय वर्ष 21 पर्यंत पूर्ण झालेली नसते, म्हणून लग्नाच्या वेळी मुलीचे वय किमान 18 व मुलाचे वय किमान 21 वर्ष असावे असा कायदा जो आहे तो करण्यात आलेला आहे। पुढे पहा, पुरुषांमध्ये XY हे लिंग गुणसूत्रे असतात, तर स्त्रियांमध्ये XX ही लिंग गुणसूत्रे असतात। हे आपण याआधी आपलं जे आनुवंशिकता व परिवर्तन हे जे पहिलं प्रकरण आहे आपण अभ्यासलेलं, त्यामध्ये अभ्यासलेलं आहे। आता या लिंग गुणसूत्रांमुळे स्त्री आणि पुरुषांच्या शरीरामध्ये विशिष्ट अवयव असलेल्या प्रजनन संस्था तयार होतात। पुरुषांमध्ये Y हे गुणसूत्र वेगळे असते, तर X हे गुणसूत्र स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये सुद्धा असते पहा। आपण पाहिलं की पुरुषांमध्ये जी गुणसूत्र आहे ती कोणती आहेत, XY, म्हणजे पुरुषांमध्ये X आणि Y आहे, तर स्त्रियांमध्ये X आणि X आहे। म्हणजे X हे या दोघांमध्येही कॉमन आहे, Y मात्र कुणामध्ये आहे, फक्त पुरुषांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। म्हणजेच Y गुणसूत्र फक्त पुरुषत्वासाठी कारणीभूत असते, तर X हे गुणसूत्र जे आहे हे कशासाठी आवश्यक आहे, स्त्रीत्वासाठी कारणीभूत आहे, हे आपल्या या ठिकाणी लक्षात येते पहा। आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे मानवी पुरुष प्रजनन संस्था। या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिसतीये मानवी पुरुष प्रजनन संस्थेची। काय काय आहे डायग्राम मध्ये आपण नावं पाहूयात। वृषण आहे पहा, वृषण कोश आहे, अधिवृषण आहे, ही जी आहे ती मूत्रजनन वाहिनी आहे, काउपर ग्रंथी आहे, पुरस्थ ग्रंथी आहे, शुक्राशय आहे, त्याचबरोबर शुक्रवाहिनी आहे, मूत्राशय आहे आणि इथे स्खलन वाहिनी सुद्धा आहे। म्हणजे अशा पद्धतीने ह्या आकृतीची ही जी नावं आहेत ही अतिशय महत्त्वाची आहे, की तुम्ही एकदा दोनदा वाचा, व्यवस्थित लक्षात ठेवा। याला शिश्न असे म्हटले जाते। मानवी पुरुष प्रजनन संस्था वृषण, त्यानंतर विविध वाहिन्या
आणि नलिका किंवा ग्रंथी मिळून तयार होत असते. वृषण उदरपोकळीच्या बाहेर वृषण कोशामध्ये असते. कुठे आहे वृषण? उदरपोकळीच्या बाहेर या वृषण कोशामध्ये ते प्रेझेंट असतात. वृषणामध्ये असंख्य शुक्रजनन नलिका असतात. काय आहे या वृषणामध्ये? तर असंख्य शुक्रजनन, शुक्रजनन म्हणजे शुक्राची निर्मिती करणाऱ्या अशा ह्या नलिका या वृषणामध्ये उपलब्ध असतात. त्यामध्ये असलेल्या जननद अधिस्तराच्या पेशी पहा, या वृषणामध्ये काय आहे तर शुक्रजनन नलिका आहेत आणि ह्या शुक्रजनन नलिकांमध्ये जननद अधिस्तरांच्या पेशी आहेत की ज्या अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन शुक्रपेशी तयार करतात आणि या तयार झालेल्या शुक्रपेशी विविध नलिकांद्वारे पुढे पाठवल्या जातात. आता यांचा क्रम कसा असतो पहा, तो क्रम आपण लक्षात घेऊया. वृषणजालिका म्हणजे या ठिकाणाहून ते पुढे बाहेर पडतात अपवाहिनीमध्ये, म्हणजे इथे पहा अपवाहिनीमध्ये येतात. वृषणजालिकेमधून अपवाहिनीमध्ये येतात. त्यानंतर अधिवृषणमध्ये जातात. अधिवृषणमधून पुन्हा त्या कुठे येतात? शुक्रवाहिनीमध्ये येतात आणि या शुक्रवाहिनीमधून त्या कुठे जाणार आहेत तर इथे स्खलन वाहिनीमध्ये त्या जाणार आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर स्खलन वाहिनीमधून कुठे जातात पुढे ते तर मूत्रजनन वाहिनीमध्ये जातात. असं आहे पहा क्रम. पुन्हा पाहूयात. वृषणजालिका, त्यानंतर इथे येतात पहा, त्याला काय म्हणतात? अपवाहिनी. अपवाहिनीमधून कुठे जातात? अधिवृषणमध्ये जातात. अधिवृषणमधून ते कुठे जातात? शुक्रवाहिनीमध्ये जातात. शुक्रवाहिनीमधून कुठे येतात? इथे पहा स्खलन वाहिनी आणि स्खलन वाहिनीमधून कुठे जातात? पुढे मूत्रजनन वाहिनीमध्ये. अशा पद्धतीने हे जे शुक्रपेशी ज्या आहेत ह्या काय करत असतात, त्यांचा क्रम जो आहे तो ठरलेला असतो आणि ह्या शुक्रपेशी जसजशा एका वाहिनीतून पुढच्या वाहिनीमध्ये ढकलल्या जातात तसतसे त्यांचे परिपक्वन होते आणि त्या फलन होण्यास पात्र बनतात. शुक्राशयाचा स्राव स्खलन ग्रंथीमध्ये स्रवला जातो. इथे पहा, हा जे शुक्राशय आहे हे सुद्धा काय करते? एक स्राव स्रवते आणि त्याचा हा जो स्राव आहे तो कुठे स्रवला जातो? स्खलन ग्रंथीमध्ये. इथे आहेत पहा ह्या स्खलन ग्रंथी, त्या स्खलन ग्रंथीमध्ये स्रवला जातो. तर पुरस्थ ग्रंथी, ह्या ज्या पुरस्थ ग्रंथी आहेत आणि कौपस ग्रंथी, ह्या कौपस ग्रंथी पहा, तर यांचा जो स्राव आहे तो कुठे स्रवला जातो? मूत्रजनन वाहिनीमध्ये स्रवतात. हे सगळे स्राव आणि शुक्राणू मिळून रेत तयार होते, यालाच वीर्य असेही म्हणतात. पहा, वृषणमध्ये तयार झालेले जे काही शुक्रपेशी आहेत ह्या कुठपर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत तर या मूत्रजनन वाहिनीपर्यंत येऊन त्या पोहोचलेले आहेत हे शुक्रपेशी. त्यानंतर शुक्राशयामध्ये एक स्राव स्रवतो किंवा स्खलित केला जातो आणि तो कुठे स्रवला जातो? स्खलन ग्रंथीमध्ये स्रवला जातो. पुढे पुरस्थ ग्रंथी सुद्धा काय करतात? एक स्राव स्रवतात. कौपस ग्रंथी सुद्धा स्राव स्रवतात. हे सगळे स्राव कुठे एकत्र आलेले असतात? ह्या मूत्रजनन वाहिनीमध्ये एकत्र आलेले असतात. मग हे सर्व स्राव आणि शुक्राणू मिळून काय तयार होते? रेत तयार होते किंवा वीर्य तयार होते. ही जी रेत आहे ती शिश्नाद्वारे काय केली जाते? बाहेर सोडली जाते. मग मूत्रजनन वाहिनी व शिश्न हे अवयव वगळता बाकी सर्व अवयवांची प्रत्येकी एक एक जोडी ही आपल्याला ह्या मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये पाहायला मिळते. पहा, वृषणकोश सुद्धा एकच आहे या ठिकाणी, शिश्न एक आहे. बाकी पहा, अधिवृषण जोडीच्या स्वरूपात आहेत किंवा वृषण जोडीच्या स्वरूपात आहेत. कौपर ग्रंथी 2 आहेत, पुरस्थ ग्रंथी 2 आहे, शुक्राशय 2 आहे. फक्त काय एक आहे तर शिश्न असेल किंवा मूत्रजनन वाहिनी जी आहे आणि वृषणकोश हे मात्र काय आहेत? एकच आहेत. बाकी मात्र त्यांच्या जोड्यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी या मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये काही आश्चर्यकारक किंवा आपल्याला नवल वाटेल अशा काही गोष्टी आहेत का किंवा अशा काही कन्सेप्ट आहेत त्या आपण पाहूयात. अधिवृषण नलिकेची लांबी 6 मीटर पर्यंत असते. पहा, या आकृतीमध्ये आपल्याला किती छोटे दिसतात ते, परंतु या अधिवृषण या नलिकेची लांबी किती असते? 6 मीटर पर्यंत असते. तर शुक्राणूची लांबी 60 मायक्रोमीटर म्हणजे 60 मायक्रोमीटर इतकी असते. पहा, इथे या आकृतीमध्ये तुम्हाला शुक्राणू दिसेल.
हे जे स्ट्रक्चर आहे ना बाहेरचं, याला शुक्राणू असे म्हटले जातात. या फलन आकृतीमध्ये त्यांनी अंडपेशी आणि शुक्राणू यांचे जेव्हा एकत्र येतात त्यावेळेसचा हा जो फोटो किंवा डायग्राम आपल्याला पाहायला मिळते. तर हे जे शुक्राणू आहेत हे 60 मायक्रोमीटर इतके लहान असतात. इतक्या लहान आकाराच्या शुक्राणूला पुरुष प्रजनन संस्थेमधून बाहेर पडताना अंदाजे 6.5 मीटर लांबीचे अंतर कापावे लागते. म्हणजे एवढे जास्त डिस्टन्स त्याला काय करावे लागते, तर या पुरुष प्रजनन संस्थेमध्ये ट्रॅव्हल किंवा कापावे लागते. शुक्राणूला खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते, कारण त्याला एका ठिकाणी दुसरीकडे सारखे तो पुढे पुढे ढकलत जात असतो आणि मग त्यासाठी त्याला ऊर्जेची आवश्यकता असते. आणि त्यासाठी या रेतामध्ये फ्रुक्टोज या नावाची शर्करा उपलब्ध असते की ज्याद्वारे या शुक्राणूला ऊर्जा उपलब्ध होत असते. आले लक्षात? या ठिकाणी आपण पुरुष प्रजनन संस्था जी आहे ती अभ्यासलेली आहे. पुढील तासाला किंवा पुढील लेक्चरला आपण मानवी स्त्री प्रजनन संस्था अभ्यासणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.